टमाटर बड़े मज़ेदार, टमाटर बड़े मज़ेदार। तुम्हाला समजलंच असेल की मी काय करते आहे बा म्हणून, कोणती भाजी करते आहे बा म्हणून मला सांगायची गरज तर नसेलच, है ना? चला मी सांगून देते, समजले नाही ना तुम्ही? मी करते आहे टमाटरची चटणी। चला तर मग रेसिपी करूया। छान लाल लाल टमाटे घ्यायचे, गावरानी टमाटे आहे हे बघा। अर्धा किलो जवळपास टमाटे घ्यायचे। अर्धा किलोची चटणी थोडीशीच होते, तर अर्धा किलो घ्यायचे टमाटे। ही चटणी 3 ते 4 लोकांसाठी पुरेशी आहे। छान स्वच्छ अशी पाण्यामध्ये धुवून घ्यायचे। पाण्याखाली किंवा पाण्यामध्ये टाकून सुद्धा धुवू शकता तुम्ही। आता याची आपण काप करून घेऊयात। बघा असे 2 भागामध्ये काप करायचे। कढई ठेवलेली, तेल टाकलंय। आता तुम्ही टमाटे टाकायचे, सगळेच टमाटे टाकून द्यायचे अशा प्रकारे। बघू शकता छान टमाटे टाकले। टमाटे असे मस्त छान असे झाकून ठेवायचे, नरम येईतोवर नरम येईतोवर। बघा असे मस्त तुम्ही याच्यात मीठ टाकू शकता थोडंसं। लसणाच्या पाकळ्या घालायच्या, छान भरपूर घालायचं लसणाचा टेस्ट खूप छान उतरतो याच्यामध्ये। आणि असं 2-2 मिनिटांनी परतून घ्यायचं। थोडंसं आपल्याला लाल होऊ द्यायचं आहे, ब्राऊन लाल होऊ द्यायचे आहे टमाटे। तर असे मस्त खरपूस होईतोवर हे करायचे आपल्याला। तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटांनी टमाटे छान खरपूस भाजून झाले। आणि वरचं जे स्किन आहे ते काढून घ्यायचे छान चिमटीने, छान चिमटीने। बघा अशा प्रकारे वरचं जे स्किन आहे ते काढून घ्यायची। जितके निघते, जेवढं निघते तेवढंच काढायचं। त्याचं टमाट्याचं मांस नाही काढून घ्यायचं आपल्याला। अशा प्रकारे सगळंच काढून घ्यायचं बघा। आणि आता चमच्याच्या सहाय्याने तुम्ही घोटू शकता किंवा रवी घेऊ शकता। मी इथे चमच्यानी नाही झालं तर रवी घेतली। तुमच्याकडे मॅशर असेल तुम्ही मॅशरने मॅश करू शकता। माझ्याकडे नाही आहे मॅशर, मी रवीनेच करते। हे माझं घरगुती मॅशर आहे। आणि माझ्या लेकरांचा कल्ला बघा कसा करते हे लोक, बघू शकता। इझिली होतं छान। मी रवीने छान चोपडं करून घेतलंय, असं मस्त होतंय। आणि इकडे बघा छान असा बारीक बारीक कांदा चिरायचा, मिरची चिरायची, टमाटे चिरायचे नाही कारण टमाट्याच्या चटणीला टमाटे नाही चिरायचे। आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं आता कांदे आणि मिरची टाकून द्यायचे आणि परतून घ्यायचं 1-2 मिनटं। झालेली आहे आता चटणी आपलीवाली। गॅस बंद करायचा 2 मिनटासाठी। आणि आता आपल्याला इथे मसाले घालून द्यायचे। बघा जिरं घातलंय, जवळपास अर्धा चमचा जिरे आहे। जेवढं तुम्ही तिखट खाऊ शकता, कितपत तुम्ही तिखट खाताय त्यानुसार तिखट टाकायचं। मी 1 चमचा फक्त तिखट टाकते कारण हिरवी मिरची टाकली आहे। हिरवी मिरची खूप तिखट असतात। छान बारीकवाली हिरवी मिरची घ्यायची, हिरवीगार तिखट असतात ते। हळद टाकली आहे बघा। आणि मीठ टाकायचं शेवट। बघा मीठ टाकलंय, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं। सांगायला विसरली, 1-2 मिनटासाठी तिखट मसाले टाकून झाल्याच्या नंतर 1-2 मिनटासाठी गॅस चालू करायची। 2 मिनटासाठी गॅस चालू केल्याच्या नंतर आपण बघा दुसऱ्या बॉलमध्ये ट्रान्सफर केलेलं, दुसऱ्या गंजामध्ये काढून घेतली आहे चटणी। छान मस्त हिरवीगार फ्रेश सांबार घालायचा, कोथिंबीर घालायची आणि बस खायला तयार आहे। गरमागरम असं तुम्ही कच्चं तेल टाकू शकता, गरम तेल टाकू शकता। झालेली आहे सहज होते आणि अशी चटपटी तर लागते। मी आधी केलेली शूट करते आणि भाकरी करा, गरम भाकरी करा त्याच्यासोबत मराठमोळा मस्त। तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।